मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नाथखिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता सध्या सोमजाई देवस्थान ट्रस्ट बावधन या ठिकाणी एक नामांकित खरेदी झाली. त्या संदर्भात आपण आढावा घेणार आहोत आणि त्यासाठी आलो आहोत की कसा बैल आहे, माप किती, काय तर जाणून घेणार आहे आज. आता आपण बैल बघितला, बैल कशा पद्धतीनं नामांकित आणि जातीवंत आहे. तर नमस्कार. नमस्कार. तर बैलाची आपली पुशेगावची नामांकित खरेदी, हा तर काय कसं काय अचानक ठरलं आपलं? नाही, हा बैल आपण गटप्रभा नाही, गटप्रभा चॅम्पियन मधला बैल आहे हा जोड. बर, ते आपण गटप्रभेमधून घेणार होतो, पण ते काय जोड फोडून देत नव्हती, त्याच्यामुळे ते सागर टिळेकर यांनी पुण्यात जोडी घेतली चॅम्पियन. बर, त्यांच्यापासून आपण पुशेगाव मध्ये हा बैल घेतला एक. हा बैल फुल जातीचा, म्हणजे जात त्या बैलाला चांगली, देखना बैल. बर. आता आपल्या गोशाळेत बी बरीच खोंड नामांकित जातीवंत आहेत. हा बरोबर. तरी बी आपण खरेदी केली, काय त्या संदर्भात काय का माप आहे म्हणून? नाही, बैल आपला जात दावणीला एक देखना चांगला जातीचा बैल, आणि आपल्या घरी एक असा बैल आहे ह्याच्यासारखा, म्हणून आपण त्या बैलाला जोड बसतोय म्हणून हा बैल खरेदी केला. आणि आमच्याकडे ह्याच्या आधी एक सर्जा नावाचा बैल होता. बर. आठपाडीचा विष्णू पाटील यांच्यापासून आणलेला, तो बी 4 वेळा आपल्यापासून पालखीच्या सिलेक्शन साठी गेला. त्या जातीतला बैल म्हणून आपण जास्त खास बैल घेतला. म्हणजे ह्या वर्षी बावधनच्या यात्रेसाठी नामांकित नामांकित खरेदी. हा, आणि आपला जोड लागतोय म्हणून घेतला. हा. पण आपल्याकडे आता सध्या किती खोंड आणि किती बैल आहेत त्याची जरा आम्हाला माहिती द्या. आपल्याकडे आता 6 बैल आहेत आंडो मध्ये, आपल्या बडिओ मध्ये, आणि 3 खोंड आहेत आंडो मध्ये. म्हणजे आता चालू आहे. ते आपल्या घरच्या गायांचे जवळजवळ 5-6 बैल आहेत, आणि 3 विकतचे बैल आहेत आपल्याकडे. आणि आता वासर किती आहेत आपल्याकडे, गाया वासर? आपल्याकडे आता एक 20-25 गाय आहेत, आणि 3 वासरे आता वेलेले आहेत गाय 3. बर. त्यातली काय मोठी बिटी करणार आहे आपण? नाही. हा, एक कालवडी ते आपण घरीच ठेवणार आहे, काय आपण कालवडी देत नाही. बर. खोंड असते ते आपण ठेवतो, आणि आपल्याला काय वाटलं बाकीचे ते देऊन टाकतो. बरं. आता प्रत्येक वेळेस परवा दिवशी बी मी बघितलं बरेच तुमच्यातल्या म्हणजे बैलप्रेमी त्यांचं हिराबद्दलचं प्रेम अजून कमी झालं. हा, नाही, बऱ्याच लोकांना तुम्ही खरेदी केल्यानंतर जी हिराप्रेमी त्यांना बैलाचं स्टेटस ठेवून मिस यू हिरा हे, त्या बैलाबद्दल, त्या बैलाची आठवण येते, त्या बैलाबद्दल जरा 2 शब्द आम्हाला सांगा. नाही, ते बैलाचे कसं आहे, ते माणसाला धावणे आल्यानंतर पहिल्यांदा त्या बैलाचं ध्यान होत. ज्या माणसांना बघितलेला बैल आहे ते आल्यावर म्हणतात हिरासारखा बैल नाही, आणि जे ते माणूस आल्यानंतर हिराची आपण समाधी बांधली तिथे येऊन बैलाचं पहिलं प्रत्येक दर्शन घेतात. म्हणजे माणसांचं त्या बैल नसला तरी त्याच्यावरचं प्रेम कमी होण्याऐवजी वाढत गेलं. म्हणजे अजरामर झालं ना. अजरामर नाव झालं. तसा बैल होणे नाही. नाही, तसा बैल होणे नाही. ती बी त्याला पण ह्या दावणीचा हिरा गेल्यापासून हिरा, आणि त्या जोडीचं आमचं ते शिंगरा एक बैल. 2 बैल होणे नाही, त्या 2 बैलांसारखी बैल होणे नाही. इतिहासात पण आता 18-19 वर्षाचा बैल झाला. म्हणजे इतिहासात नोंद झाली ह्या बैल. इतिहासात नोंद झाली त्या बैलांची 2 धावून. या बैल बघू आपण, या सर्वच बैल बघू. बैल साधारण आता आपण मोजलाय का, म्हणजे किती आहे काय? आपल्या बैलाला बैल बसतो. आपल्या बैलाला बैल बसतोय, बघितलं. आपल्या बैलापेक्षा थोडा मोठा बैल आहे उलट. दादा पाय सरळ. बरं. आता बैलाला आपल्या कधी झोपणार आहे, काय कसं ट्रेनिंग असणार आहे तुमचं आता पहिल्या ट्रेनिंग? काय आता त्याला 2 दिवसांना फ्रेश झाला की तो 2 बिन झाले त्यानंतर दुसला की मग नंतर त्याला जरा झोपायला थोडा. मग आता आपल्या कुठल्या घरच्या बैलावर झोपणार की बाबा त्याच्यावर चालल्यानंतर आपल्याला समजेल की बाबा त्याची पावर आपल्या पगाराला किंवा आपल्या शेतीला इकडे चालू शकतो? सावकार बैल आहे त्याच्यावर झोपणार. हा, ते आपला जो नाही ना गेल्या वर्षी आणलेला त्या बैलावर. म्हणजे आपली जोपर्यंत खात्री होत नाही आपल्याला तोपर्यंत हे जोड एकसारखा झालेला आहे. हो, आता आपली पालखीला जाऊ शकते, आपण ठेवायचं म्हटलं तरी दावणी 1 नंबर अशी शोभा येईल असा जोड झालेला आहे.
आपली पहिली बैल नामांकित आहेतच हा. तरी सुद्धा कसं असतं एक शिक्का जोड बघाय माणसाला लय आवडतं की एक सारखी बैल. शिक्कानं आपल्याला एक पहिल्यापासून नाद आहे दरवर्षी एक नातांच्या बागडासाठी बैल घ्यायचा. परत बैलगाडीला रानात ऊस फोडायला ह्याला. आता ऊसाची कामं आहेत आपली आता बरी ऊसाची भर चालू होईल. बघायला कोरणी हा. काय अशी किरकोळ कामाला आपण त्याला तयार करणार आपल्या जत्रेपर्यंत त्याला पाहिजे असं आपल्याला तयार करू शकतो. आपल्या महाराजांच्या काळात असतील किंवा नाही आमच्या महाराजांच्या पोपट काळात नानांच्या काळात बरीच बैल येऊन गेली धावणीला. नाही नाही, मग स्टार्टचा बैल पुशे गावात किंवा सुरुवात कशी झाली की बाबा स्टार्टला आपण जो- बैल घ्यायला लागलो पहिल्यापासून घरचीच बैल होती. हा नाही घरची बैल होती पहिले पण आमचे जे जुने महाराज होते कमळगिरी महाराज म्हणून होते एक हा. ते पण एक दोन गायांच्यासाठी वासर आपली बघून चांगले आणायचे म्हणजे वळूसाठी हा. किंवा आपले चांगला घरची देखना बैल पैदास व्हावी. हा ते आमच्या महाराजांनी पोपटनानांना हा. चंदूमामांचा एक बैल घेतला होता मोठा बैल देखना बर. पाचोड मधून म्हणजे वळूसाठी वळूसाठी त्या बैलापासून जास्त म्हणजे विकतची जास्त बैल गेला त्या बैलापासून सुरुवात झाली म्हणजे आम्हाला असं कळतंय असं हा, त्याची म्हणजे- आधी बैल जो झाली भरपूर पण आम्हाला कळतंय असं चंदूमामांचा बैल घेतल्यापासून जास्त म्हणजे फेमस झाली आता बैल बी तो त्या पोझिशनचा होता आणि तेव्हापासून ब्रीडिंग बिंग आपलं हा, चांगलं चांगलं झालं. बैल देखणी जातीवंत सूर्यकाशी हा. आपल्या दावणीला व्हायला व्हायला लागली. त्याचं कारण ती हा वळू बदली झाला कालवडी बदलत गेल्या त्याच्यामुळे फरक पडत गेला वस्त्रांना कसला पल्ला ही जातवान वासरा. हा आता ही कुठल्या बैलाचं पडले का आपल्या ह्या हे आपल्या हयात सोने आहे ना बैल हा. त्या बैलाचा आपण ते गेल्या वर्षी आणलेला ना त्या बैलाची पैदास आता साधारण वय काय मी वर पेत होती तेव्हा आपण हा एक महिन्या 6 महिन्याची झाली वस्त्र आता होय दोन्ही बी हा आणि ते आता एक 8 दिवसात झालं म्हणजे आपल्या बाहेरनं वळू आणून जे आपल्या गायला रेतन केल्यानंतर एवढे चांगली पैदास आपल्या घरी तयार व्हायला लागले. तयार व्हायला लागली. हा आता ह्या बैला म्हणजे फॉल्ट हा विषयच नाही या वस्त्रांना कुठं नाही 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 त्यांचं जात पल्ला तोंड कान एक नंबर ज्या गोष्टी काय पाहिजेत त्या सगळ्या त्यांच्या त्या नाजूक म्हणजे जातीच्याच. आता ती गैवर गेले का कालवडा कशा म्हणजे कुठल्या ह्याच्यावर गेले नाही हे 2 वस्त्र बैलावर पडलेत तर हे वस्त्र कैवर पडले गैवर पडले गै हा. तांबडी कान बिन किती नाजूक हा. आणि त्याचं कलर गैवर गेला पण बाकी शरीर शरीर वस्त्राची बांधलं. बैलावर गेली बैलावर गेली. आता सर्वीच देशी खिलार गायांच्याकडे वळायला लागले. हा आता माणसाला माणसांना कळून चुकलंय की फायदा सर्वेकडेच बघितला नाही पाहिजे हा तर काय गोष्टीत नाद किंवा एक हिंदू धर्मात प्रतीक आहे आपलं हा हिंदू धर्मात ते प्रत्येक आहे आपल्या जपण्याचा देशात. प्रयत्न चालू केलेला. भरपूर माणसांना तर कळायला लागले मी त्यामुळे आपल्या गावात बी आपल्या तालुक्यात पण भरपूर माणसं गाय एक राहिला. गाय पाळायला तयार झाले. या आता सध्या ही दावण बघतोय आपण अतिशय दांडगी आणि रगीच बैल हिरानंतर ह्या बैलाचा नंबर येतो. अप्रतिम अशी धुरवी कायम चावरीत कायम चांगल्या पद्धतीचा गाडा त्यानं वाढला. आता 16, 17, 18 वर्षाचा हा पण बैल झालेला आहे आणि ही त्यांची घरची बैल आहेत आणि हा जोड आता एक सारखा जुळे भाव म्हणले तरी हरकत नाही. हा कुठला आणि ता कुठला हा घरचा जोड त्यांना तयार केलेला आहे. मग केवढं माप होणार आणि काय झालं पाहिजे माप पाहिजे एवढं माप झालं तर ओके बैला जेवढं वैशिष्ट्य मारत आहे अजिबात नवीन माणसाला ताप देते. नाही पण आपण तुम्हाला एका कासऱ्यावर थोडक्यात
नवीन बैल नुसताना घ्यायची काळजी की बाबा नवीन बैलाला व्यसन धरली पाहिजे की बाबा नवीन दावणीला आलाय बैल गाडी झुकताना गाडीवर खाली घेताना बुजू शकतो. आता हा आपला घरचाच बैल आहे त्यामुळं तो काय भेटणार नाही किंवा काय नाही पण काळजी ही घेतली पाहिजे झुकताना पण कशा पद्धतीने असतात. आपण बैलाला दांडगी छाती बैला छाती छाती चांगली मांडा बिंडा घेतले तिथे बस थांब. हो हो